बोलते ती 15 लाख घेतले 12 लाख घेतलं. पण थोडक्यात समजा सरावर जीव होता तेवढा त्या सरजावर भाव बैल नाही जाऊन त्याचा मला सराचं नाव चालवायचं. सरांचीच इच्छा होती की बैल आहे तोपर्यंत नावानाच्या दावणीला राहावं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आपण आलोय कलेडॉनला ह्यासाठी आलोय मित्रांनो की विठ्ठल नानाची ज्या वेळेस मुलाखत आपण कुणी पण घेऊ द्या विठ्ठल नानाची मुलाखत, त्यावेळेस एक नाव निघतं अजय शेठ कलेडॉन. तर विठ्ठल ग्रुपचं मित्रांनो नाव असतंय कंटिन्यू मैदानात. आणि अजय शेठ कोण, अनेक लोकांचं फोन आलं म्हणजे अजय शेठ नेमका नानाभाऊ कोण आहे. तर आज आपण अजय शेठकडे आलोय. नमस्कार शेठ. नमस्कार. तर शेठ, कसं म्हणजे विठ्ठल नानाचं तुमचं नातं कसं काय? नाते काय संबंध आहेत पहिल्यापासून, नात्याने भाव लागतात ते. माऊस भाऊ. बरं, तुमचा बैल विठ्ठल पण पळत होता पहिला? हो आहे की अजून आहे. 20-22 वर्ष झालं वय पण आहे अजून. तुम्हाला नाद कसा लागला? नाद मला शाळेत असतानाच लागला होता. पण शाळेतनं परत दुकानाला गेलो, दुकानातनं परत ते दुकानदारीत करत करत घेतला बैल. घरात नाद लागलेला पहिला माणूस मीच आहे, म्हणजे वडिला नाही नाद नव्हता. विठ्ठल तुम्हीच घेतला? हो. कसं, कुठने घेतला होता तो? मुंबईवाल्याच होता, तोंडलीच होता सांभाळायला, त्यांच्याकडून घेतलेला. रॅम म्हणून पहिला बैल घेतलेला मी. नखरे पहिल्या सुरुवातीला. बर, आता तुम्ही शाळेत डायरेक्ट म्हणजे सोनं चांदीचं? हो, ते काय होतं पहिलेच आपलं वडिलांचं होतं. आता मला कसं वाटलं की अनेक लोकांना वाटत होतं की अजय शेठ कोण आहे, एवढा नादिक माणूस कसं, आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे एवढा फिटनेस माणूस मी बघितलं त्यावेळेस मला वाटलंच नाही शेठ आहे. सुरुवातीला म्हटलं शेठ, मी पण पहिल्यांदा तुम्हाला हुडकत झाल्यासारखं आमचे मित्र आहेत त्यांना फोन केला. आणि विठ्ठल नाना तुमचा माऊस भाऊ. आता नानाच्या खंबीरपणे म्हणजे नानाच्या प्रत्येक गोष्टी तुम्ही साथ देत असता. म्हणजे जिथं नानाला अडचण येत असतात. कसं नियोजन, म्हणजे जे हे झालं की अनेक लोकांचा आरोप होत की बाबा अजय शेठने पैसे दिले, कसे दिले ते काय? हे दिले सरांना. कसे दिले ते? कॅश मध्ये दिले होते. कॅश मध्ये म्हणजे 2 टप्प्यात दिलेले. काय त्यात ज्यादा काय बोलायचं नाही, का माणूस नाही म्हणलं बोलून काय करायचं. 2 टप्प्यात दिलेले मी 11 लाख दिलेले होते. 11 लाख रुपये? हो. त्या बदल्यात तुम्ही म्हणजे कसं काय? त्यांनी ते काय बोलले त्यावेळेस की माझ्या अकाउंटला हे करू नका, ट्रान्सफर करू नका, माझ्या अकाउंट पैसे कट होतात, मला कॅश द्या. म्हणजे नानांचा मला फोन आला की सरांना थोडी अडचण आहे, तर ते आपल्याला काहीतरी करावं लागतंय. चालते, करूया म्हटलं. मग त्या दिवशी फोन आला, त्या दिवशी नानां सर रात्री चालेल मला वाटतं 10:30च्या आसपास. त्यावेळेस मी 5 दिले आणि त्याच्यानंतर 6 लाख दिले होते परत बुधात म्हणून. सरांच्याच हातात दिलेलं पण बुधात दिलेलं. म्हणजे तुम्ही 11 लाख रुपये? 11 लाख दिलेले. आता ती नानाची नाव बैलाचा काय विषय? कुठला? सर्जच काय? ते सरांनीच केलेलं. 11 लाख माझे होते, जीवनापाच काहीतरी होते. सरांचीच इच्छा होती की बैल आहे तोपर्यंत नावानाच्या दावणीला राहावं. दिलेलं की बाबा परत कोण आपल्या दोघात फूट माणसं शिकवणार असते ती फूट पडेल, त्यापेक्षा बैल आपला तुमच्या दावणीला असू दे. नानाने पण शब्द दिला होता की सर अजून तुमच्या, मला वाटतं तुम्हालाच बाहेर दिली होती का, समाधी बांधीन काय मानणार सरांच्या शेजारी, असं काहीतरी बोललेलं होतं. त्यांची अजून इच्छा होती तीच. आणि बैल ज्या दिवशी तिकडे न्यायला आलेली त्या दिवशी पण आमची तयारी होती बैल घ्यायची. मला नानांनी सकाळी 8ला बोलवून घेतलेलं तिथं की भाऊ बैल नाही जाऊन त्याचा मला सराचं नाव चालवायचं. त्यावेळेस पण ज्यादा काय करणार, 2 शब्दात आमचा व्यवहार होणार की त्यांनी बोलायचं होतं, आम्ही द्यायचो. पण त्या दिवशी ती काय झालं की त्या दिवशी ते आलीच नाही तिथं. आमचा बैल पाठवा म्हणजे आम्हाला बैल विकायचा नाही, असं झालं. परत ते नाना राहिले 3-4 दिवस टेन्शन मध्ये. घराल्यांचा फोन आला की नाना जरा टेन्शन, नानाने घेतलंय, काय बोलत नाहीत कोणाचं काय. परत मला म्हटलं भाऊ एक बैल घेऊया आपण, मला सरांचं नाव चालवायचं आहे. सरांचं नाव असं तुमचं पण नाव चालेल. चालतंय म्हणलं, तुमची इच्छा असली तर घेऊ. आम्ही काय केलं होतं, आमचा नाद झालं की 25-30 वर्ष झाली. तुमचं नाद? हो. पण अलीकडे ती बाकीच्या उद्योगामुळे बैल कमीच केली होती. ती म्हातारा बैल तेवढा होता आपल्या दावणीला. हो. त्यामुळे म्हटलं आता ती बंदच करायचं होतं. ती वायदे प्रकार हे ती लय वाढायला लागलं पायऱ्यांचं, ती त्यामुळे म्हटलं बंदच करायचं. तुमच्याकडं वायदी परत बैलगाडी क्षेत्रातला श्रीकृष्ण ज्या ड्रायव्हरला म्हटलं जातं नाना, वायदीचा विषय तुमच्याकडे आता पैशाचा काय कमी नाही?
नाहीच की. किंवा माणसाची पण काही कमी नाही, किंवा तुमच्याकडे नियोजनाला बादशाह म्हणायला लागलो, विठ्ठलाला जिथं कुठला बैल पोहोचतो ही हो, नानाला हो. जरा डोक्यात हो, परफेक्ट आहे. हो. तुम्ही तरी पण का केलं नाही नियोजन, म्हणजे मोठं बैल वगैरे? नाही कसं बाकीचं उद्योग होतं बिझनेस मुळे, पण थोडक्यात नानांकडे होती सरांची बैल. बर. आणि त्यामुळं पण जरा हे झालं, म्हणजे नकोच म्हटलं. हाय पळतील नाना जाऊन कुठे तरी पळतील, चांगली पळतील. बर. सरांच्या तुम्ही म्हणजे मध्ये आला नाही नानाची हो, त्यांची वगैरे, त्यासाठीच तुमच्या डोक्यात म्हणजे शी पाहिजे हो, नाहीतर आपला मावस भाव आहे म्हणल्यानंतर सरांची बैल काढायला नाही आपली तसं बैल काय नाही. अशी- पळते म्हणलं फक्त नानासाठी हा बैल घेतलाय, ते आता नाग्या नानांसाठी घेतला. नाग्या फक्त नानांसाठी घेतला की त्यांना कुठतरी वाटत होतं की बाबा सरांचं नाव चाललं पाहिजे. बरं, आता तुमचं इथं काय म्हणजे कलेडोनला जास्त येणं जाणं का तिकडे जास्त असतं? नाही माझं जाता करून युपीलाच. युपी. हो, युपी. आता इथं काय आहे, कसं असते नियोजन? इथं आहे शेती आहे, जर्शी गाय आहे, त्या म्हशी आहे, त्या बाकी सगळं बघतो सगळं दादा. सगळं दादा बघतात? हो, सगळं दादा बघतो. बर. आता मला सांगा, नानांचा ज्यावेळेस अडचणीचा काळ असेल, नाना कुणाला बोलत नाही, म्हणजे नानांना जर काही अडचण असेल की नाना घरात बोलत नाही, मला पहिला फोन असतो, भाऊ काय करू म्हणून. तो कुठला सल्ला घ्यायचा तर मला पहिला फोन असतो. पण आता अनेक लोकांचं म्हणणं येतं की बाबा एवढं म्हणतोय नाना अजय शेठ, तर मग सर्जाची काय असेल ती किंमत दिली असते, सर्जा त्यांच्यापाशी ठेवला असतं. ती त्याच तयारीने मी गेलो होतो. ज्या दिवशी नानाच्या दावणीला बैल नेला त्याने, त्याच हिशोबाने इथनं गेलेलो मी. बर. कॅश पण होती, चेक होतं, सगळं होतं. त्यांना पाहिजे ते आपण दिलं असतं. पण त्यांचं होतं की आमचा बैल विकायचाच नाही, आमचा बैल आम्हाला न्यायचा आहे. बर. त्यामुळे तो व्यवहार राहून गेला. मग आता नाग्या घेतला तुम्ही, नाग्याची रक्कम भरपूर आहे, पण अजून पण तुमच्या डोक्यात आहे बैल घ्यायचा? हो, मला वाटतं मागच्या 8-10 दिवसात नानाने बाईट दिली की अजून एक मोठा धमाका करणार. चाललंय, आज पण नाना येणार तिकडे पण बैल बघायला गेलेत. म्हणजे आमचा चाललाय, विचार चालू आहे. म्हणजे जसे आम्हाला तशी नानाला जर एखादी वस्तू पटली तर घेणार नक्की. नानाला म्हणजे जास्त किमतीची पटली तर कसं घ्यायची, त्याला म्हणजे माग पुढे बघा, माग पुढे नाही बघायचं. बरं. नानांचं तुमचं मावस भाव आहे, तुम्ही बरोबर आहे, पण ज्यावेळेस सुरुवातीपासून तुमचं एकदम घट्ट नातं आहे, मैत्रीच नातं आहे. एखादा किस्सा सांगा की नाना. आता किस्सा भरपूर आहे, सांगायसारखं काय. म्हणजे नानांचं अडचण असेल, ज्यावेळेस एखादी अडचण असेल तेव्हा मला बोलतेत ते. आता सगळ्यात मोठं टेन्शन आता तेच की त्यांच्या दावणीत बैल गेला, तो मला वाटतं घरातल्यानी कधी रडलेलं बघितलं होतं नाही माहित नाही, त्यावेळेस पण रडलेलं सगळ्यात पूर्ण त्यांच्या परिवारानं बघितलं नानाला. म्हणजे मी पण बघितलेलं, माझ्या समोर पण रडलेलं. जेवढा म्हणजे ना त्यांचं म्हणजे थोडक्यात समजा सरावर जीव होता तेवढा त्या सरजावर. म्हणून तुम्ही पण नानाला शब्द दिला होता की किती किंमत बोलू दे, ती किंमत आपण देऊन बैल ठेवू, पण ते नाहीच बोलले, आम्हाला बैल विकायचाच नाही. बर. आता तुमचा विठ्ठलकडे तुमचा विठ्ठल पळत होता, ही दाढी बिली सगळ्या त्याची आहे? नाही, बऱ्याच बैलांच्या इथे आपल्याकडं विठ्ठल, बावऱ्या, नखऱ्या, सुंदर बरीच बैल होऊन गेले 20-25 वर्षात. त्यात काय हिंद केसरीच्या पण ढाले, त्यात हे गेले सगळं जुने असल्यामुळे मुजले, त्या पेडगावची सगळ्या ढाले तिथं. म्हणजे तुम्ही नाद थोडक्यात संपव एक प्रकारे डोक्यात काढलं होतं. म्हणजे कसं आता ते अलीकडे वायदी प्रकार आमच्या संघ पण झाले. पैसे पुढच्या माणसाला गरज होती पैशाची. आपल्याच भागचा माणूस आहे, बैल चांगला बैलवाला आहे, म्हणजे चांगला बैल, नामांकित बैल आहे. त्याने एका माणसाकडून फोन केला मला की तुम्हाला एक मैदान बैल देतो, माझी नेट काढा. दुसऱ्या मिनिटात ज्याचा बैल त्याच्या नाव मी पैसे ट्रान्सफर केले. आणि 3 महिने मला त्या माणसाने केलं की म्हणजे आज उद्या मैदानात आज सांगायचं, आजच्या दिवस ऍडजस्ट करा, आता एका दिवसात पैर होत्यात असं झालं. त्यामुळे म्हणलं ते डोक्यातच काढूया, नकोच म्हटलं आपल्याला, ते डोक्यात आम्ही काढलं होतं. पण आता कसं आहे, थोडक्यात आता ही काय वासरं घेतली, आता पोरांची पण इच्छा होती डबल चालू करत. बरं. आता तुम्ही म्हणजे बघा, विचार करा मित्रांनो, आता एवढं मोठं शेट आहे म्हणल्यानंतर माणूस म्हणणार बाबा एखादा टॉपची खरेदी करून बैलगाडी क्षेत्रात, पण तुम्ही वासरं घेऊन तुमच्या डोक्यात घेऊ बैलगाडी क्षेत्रात? तो वासरं तर नानांच्या जवळ 2 आहे, तिथं 2-3 आहे ती वासराव. म्हणजे वासरे कशाला घेतलेत, आपली मोठी बैल आता एक खरेदी आम्ही करणारच, आता नागे आहे, त्यांच्या खालोखाल आपली शिकतेली आपली. अजून एक मोठी खरेदी करायची हो डोक्यात. कितीपर्यंत काय खरेदी? तसं काय नाही, आता जसं वस्तू असेल तशी, आकड्याच काय नाही आपल्याकडे, म्हणजे तसं वस्तू पसंत पडली का त्याची योग्य किंमत करणार. बर.
म्हणजे नाना जी मोठी खरेदी करतात ते एक प्रकारे त्यांच्या मागे पाठी राखा म्हणून तुम्ही आहे म्हणायला लागेल. नानाच्या माग हात तुमचा आहे म्हणायला लागेल. हो. पण नाना स्वभाव बद्दल काय सांगताल? म्हणजे नाही, एक नंबर माणूस. कसा आहे, त्या माणसानं शर्यत क्षेत्रात माणुसकी कमवली. पहिली पहिल्या गोष्ट माणुसकी. पैसा नाही कमवला, माणूस कमवले. आणि त्यांच्यावर आरोप पण झाला की आता कोणी बोलते ती 15 लाख घेतलं, 12 लाख घेतलं. पण त्यांच्याकडे आज गेलं तरी तुम्हाला ते त्यांच्याकडे सगळा हिशोब मांडलेला आहे, समजेल तुम्हाला. त्यांनी कुणाला दिले पैसे मागार, कुणाचे घेतले, अजून बऱ्याच जणांना देणं बाकी आहे. बर. आता म्हणजे त्यांच्या स्वतःसाठी नाही घेतलेलं ते सरांसाठी घेतलेलं. पण कसं असतं, आता बँक थ्रू झाल्यावर ते कळतं. पण आता हात उसने घेतलेलं काय म्हणजे कोणीही करत नाही. तो माणूस नाही म्हटलं, नानाला म्हणत जाऊ द्या तिकडं, कुणाला काय बोलू नका. पण नानावर ती वेळ आली, परत वेळ आणली, म्हणजे ती गोष्टी बाहेर काढायला लागल्या त्या नानाला की मी एवढे पैसे घेऊन सरांना दिले. बर. तर मित्रांनो, अजय शेट म्हणजे अनेक लोकांचं म्हणणं होतं की अजय शेट कोण, म्हणजे आजपर्यंत तुम्ही कॅमेऱ्याच्या पुढे नाही का? नाही, कधीच नाही आलो मित्रांनो. एकदम म्हणजे इथं आलो, एकदम म्हणजे साधं वातावरण आहे सगळं, आणि म्हणजे कुठे ही नाही, गर्व नाही कुठला. गर्व नसून पण. बरं, आता बैलगाडी क्षेत्रात तर तुम्हाला काय वाटतं की हे क्षेत्र गरीबाचं राहिले? आता तुम्ही बघताय थोडक्यात नाही राहिले. ज्याचा बैल पळतो त्याला किंमत आहे, पण बैल पळतोय त्याला पण पैर मिळत नाहीत. म्हणजे ते 1 नंबर मध्ये आहे, ते जो 1 नंबर मध्ये आहे ते टॉपला पळते, ते टॉप मधले टॉपलाच पळते संघ, त्यांचं पैर होते. म्हणजे अजून असतील का? अजून आहे त्या जुन्या झालेल्या, म्हणजे खराब झालेल्या नाही, ते चांगल्या आहेत तीच. बर. यातले काय नाव पण गेले ती बघा. मला वाटतं हे पेडगावचे आहे. पेडगावला थोडं आहे नाव. 4 नंबर केला. हो, 4 नंबर केलेला. बरं, आता ही खोंड कुठून आणला? ही कोण? ती सगळी हे 2 जतत आणली ती, आणि ही पंढरपूर मधून. पंढरपूर. हा. तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे खोंड आता मध्ये पण ना बशी खरेदी? आपला बैला विठ्ठल तो खोंडा संघ ज्यादा पळालेला आहे. म्हणजे तू जास्त खोंडावर ध्यान असतं, खोंडावर घ्यायची. आपण तयार केलेला शक्यतो फेल जात नाही. म्हणजे स्वतः तयार करायची कुठली वस्तू, म्हणजे आपल्यापासून बरीच. आता मला वाटतं मानक्या म्हणून खोंड संदीप भायला दिला होता मुंबईमध्ये. परत वायर म्हणून ती फडके शेटना दिला होता. असे 2-3 खोंड दिले आपण, चांगले गेले. चला विठ्ठलकडे जाऊया. काळ सांगचाल तुम्ही कसं? काळ म्हणजे दोन्ही साईड पब्लिक. हे जर रेकॉर्ड कधी बाहेर गेला नाही आजपर्यंत, तासासुद्धा उडी गेला नाही, कधीच नाही गेला. मोठ्या महिला संघ वासराचं कसली गाला बाहेर जाणार, पहिलं सरळच घेऊन येणार. म्हणजे हे वासरासंग जास्त पळा, वासरासंग ज्यादा पळालेला आहे. खेळ घेऊन येणार. क्षणक ह्याची शर्यत कुठली आठवणीतली काय? शर्यत बंदीच्या काळात ज्यादा पळालाय. बंदीच्या काळात मुंबईला ज्यादा पळालाय. नाही, इथं पळालाय, मुंबईत नाही, आपल्या जवळच. पण ह्याच्या नावानं तुम्ही मला वाटतं गाडी पळवता? हो, विठ्ठल ग्रुप. तुमची कुठली गाडी नाव? कुठल्या नावानं गाडी? विठ्ठल ग्रुप कलिडोन. विठ्ठल ग्रुप कलिडोन. म्हणजे अनेक मोठे शेट बघितले तर की नावासाठी खेळत. आपण बैलाची नावच पळवली आजपर्यंत. चला, धन्यवाद.